Hello students. Now today to discuss about the TF of angle of a triangle. इथं काय बघा in triangle ABC exercise 5a in triangle ABC a plus b plus c is equal to pi then show that हे कॉमन हेडिंग आहे. इन ट्रायंगल ABC म्हटलं की आपल्याला लक्षात ठेवायचं की हे अँगल ऑफ ट्रायंगल मधलं एक्झाम्पल आहे. त्याची प्रोसेस आहे ना एकसारखी सेम आहे. फक्त आपलं काय करायचं आहे ए प्लस बीची व्हॅल्यू काढायची आणि सीची व्हॅल्यू काढायची. हे गिवन आहे. ट्रायंगल दिला आहे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. याच्यावरून ए प्लस बीची व्हॅल्यू काढायची आणि सीची व्हॅल्यू काढायची. आता ए प्लस बीची व्हॅल्यू पुटअप करायची. नंतर काय काय स्टेप करायच्या कॉमन काढलं की आपलं काय करायचं सीची व्हॅल्यू पुटअप करायची. अगदी सिंपल मेथड आहे. सोल्युशन बघा. सोल्युशन इन ट्रायंगल ABC in triangle ABC a plus b plus c is equal to pi. Therefore a plus b equal to काय a plus b equal to pi minus c and c equal to c equal to काय pi minus a plus b बरोबर का. pi minus a काय होणार हे मायनस ए प्लस बी. ह्या दोनच व्हॅल्यू एक कुठली ए प्लस बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू ह्या दोन व्हॅल्यू काढायच्या. हे अँगलमधलं एक्झाम्पल हाफ अँगलमधलं घेतं काय असतं समजा कुठंतरी समजा A/2 B/2 C/2 कुठंतरी असं हाफ अँगल असतं. हाफ अँगलमधलं फक्त इथं काय करायचं डिवाइड/2 इथं डिवाइड/2 C/2 ही C/2 इक्वल टू π/2 मायनस ए प्लस बी डिवाइड/2 फक्त डिवाइड/2 करायचं. हाफ अँगल आले की बदल फक्त तेवढंच करायचं. ठीक आहे. आता काय करायचं आपला पेअर करा. आता LHS इक्वल टू हे काय LHS इक्वल टू काय करायचं आपलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं कॉस ऑफ 2a प्लस कॉस ऑफ 2b याला ब्रॅकेट टाकतो आणि प्लस कॉस 2c काय केलं आपण फक्त हे जे LHS आहे त्याच्या फक्त आपण a प्लस बीची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे त्यामुळे आपण a प्लस बीची पेअर तयार केली प्लस कॉस 2c. ठीक आहे. आता इथं काय कॉस ए प्लस कॉस बी कॉस ए प्लस काय कॉस बी 2 कॉस काय कॉस ए प्लस कॉस बी किंवा कॉस सी प्लस कॉस डी हा जो फॉर्म्युला आपला कुठला कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला इथं कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला काय कॉस आहे याचा अर्थ काय कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी म्हणजे काय होणार तर 2 कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी बरोबर आहे का. 2 कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी प्लस हे कॉस 2c प्लस कॉस 2c कुठला फॉर्म्युला आपला आपण इथं कॉस सी प्लस कॉस डी काय तिथं मग ते हे प्लस आहे. प्रोडक्टमध्ये कन्वर्शन होतं. प्रोडक्टमध्ये कन्वर्शन करताना इथं 2 असतं आणि ते ए प्लस बी आणि ए मायनस बी हा ब्रॅकेट असतो. त्यामुळे 2 कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. ठीक आहे. आता दॅट इज इक्वल टू आता इथं ए प्लस बीची व्हॅल्यू पुटअप करा. काय आलं 2 कॉस ए प्लस बीची व्हॅल्यू काय पाय मायनस सी इंटू कॉस ए मायनस बी प्लस इथं कॉस 2c आहे याचा अर्थ कॉस 2 थीटा काय फॉर्म्युला आपला कॉस 2 थीटाचे तीन फॉर्म्युले आहेत आपले कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर आहे नंतर 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 आहे. इथं आपला कॉस आहे त्यामुळे इथं आपलं कॉमन काढता येईल त्यामुळे काय करायचं इथं 2 कॉस स्क्वेअर सी मायनस 1 हा फॉर्म्युला यूज करायचा 2 कॉस स्क्वेअर सी मायनस 1. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू इथं परत इथं फॉर्म्युला यूज करायचा कुठला पाय मायनस सी 180 मायनस थीटा 180 मायनस थीटा असेल तर काय इथं ॲज इट इज येतं फक्त कॉस असेल तर फक्त मायनस कॉस येतं काय इथं फक्त मायनस कॉस येतं म्हणजे काय नाही आता इथं हे मायनस हे 2ला 2 ठीक आहे 2 नंतर इथं मायनस येणार म्हणजे मायनस कॉस सी येणार म्हणजे मायनस आणि इथं 2 आहे म्हणजे मायनस 2 कॉस सी इंटू कॉस ए मायनस बी आणि प्लस 2 कॉस स्क्वेअर सी मायनस 1 दॅट इज इक्वल टू इथं आपलं -1 आहे इथं -1 आले -1 आपण इथं स्टार्टला घेऊ
-1. ठीक आहे. आता इथं काय 2 cos c आहे बघा, इथं 2 cos c आहे, ही एक टर्म आहे पूर्ण, ही एक टर्म आहे. यातून काय कॉमन निघतं 2 cos c कॉमन निघते. ठीक आहे, म्हणजे काय आलं -2 cos c कॉमन झालं, -2 cos c काय आलं कॉमन आलं. काय राहिलं मग आता इथं 2 cos c कॉमन आलं, इथं मायनस कॉमन घेतलं, हे कॉस ऑफ ए प्लस बी, सॉरी कॉस ऑफ ए मायनस बी, इथं ब्रॅकेट स्क्वेअर टाकतो मी, लक्षात येईल आपला, कॉस ऑफ ए मायनस बी आणि प्लस इथं मायनस प्लस काय होईल, हे तिथं मायनस येईल, मायनस मायनस काय होईल कॉमन काढतो ना, मायनस मायनस कॉमन काढलं मी इथं मायनस येईल, -2 cos स्क्वेअर आहे, याचा अर्थ इथं काय येणार, इथं इथं काय येणार, ते 2 कॉमन आहे म्हणजे कॉस सी फक्त राहील. बरोबर आहे, इथं 2 कॉमनच आहे, कॉस सी कॉमन आहे, राहिला कॉस सी एक राहिला, इथं मायनस आहे त्यामुळे मायनस मायनस काय झालं +2 cos सी. आलं लक्षात आहे. आता कॉमन काढल्यानंतर इथं सीची व्हॅल्यू पुटअप करायची, अगदी स्टेप सिम्पल आहेत बघा. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू हे -1 -2 cos सी ब्रॅकेट कॉस ऑफ ए मायनस बी आणि मायनस कॉस ऑफ कर्ली ब्रॅकेट टाकतो इथं कॉस ऑफ सीची व्हॅल्यू काय आपली पाय मायनस ए प्लस बी, पाय मायनस ए प्लस बी कर्ली कंप्लीट स्क्वेअर कंप्लीट. काय केलं आपण सीची व्हॅल्यू कधी पुटअप केली आपण कॉमन काढल्यानंतर. तर इथं कधी कधी फॉर्म्युला यूज करावा लागतो, कधी कधी करायची गरज नाही. तर आपला कॉमन काय काढायचं आहे, इथं फॉर्म्युला यूज केला की तो जो फॉर्म्युला येतो त्यातून ते इथं आपला टी एफ पाहिजे कॉमन. इथं समजा साईन असती तर इथं साईनचा फॉर्म्युला आपला यूज करावा लागला असता. काही वेळेस समजा इथं साईन असतं ऑलरेडी, इथं पण साईन असेल तर कॉमन काढायची, फक्त कॉमन काढायचं, फॉर्म्युला वापरायची गरज नाही. ठीक आहे, आता इथं काय करायचं दॅट इज इक्वल टू परत फॉर्म्युला -1 -2 cos सी ब्रॅकेट ऑफ कॉस ऑफ ए मायनस बी आणि इथं मायनस परत कॉस ऑफ पाय मायनस म्हणजे 180 मायनस थीटा. कॉसला काय मायनस कॉस आहे, 180 मायनस थीटा म्हणलं की कॉसला कॉस म्हणजे रेशिओ ॲज इट इज राहतो. 180 मायनस थीटा म्हणलं की काय राहतो रेशिओ ॲज इट इज, साईनचा साईन राहतो, कॉसला कॉस राहतं, फक्त कॉस असेल तर मायनस कॉस येतं. त्यामुळे इथं काय येणार हे झालं मायनस आणि ह्याचा फॉर्म्युला काय आला कॉस ऑफ 180 मायनस थीटा म्हणजे काय मायनस कॉस थीटा, मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस कॉस ऑफ काय झालं थीटा म्हणजे ए प्लस बी, प्लस काय झालं ए प्लस बी झालं. आता काय बघा दॅट इज इक्वल टू. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या आपलं आता आर एच एस बघायचं काय ते. ठीक आहे, आता आपलं काय करा आर एच एस बघा, हे झालं दॅट इज इक्वल टू हे -1 -2 cos सी. आता इथं आर एच बघा -1 आहे, इथं 2 cos सी आहे, इथं 4 cos आहे, इथं सी आहे, cos सी इथं आहे, राहिले काय आपलं ए आणि बी पाहिजे ब्रॅकेटला, इथं 4 आहे, इथं 2 आहे, मी ह्यानं मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय लागेल आपलं इथं 2 एक लागेल, 2 × 2 काय झालं 4 cos सी आहे, राहिले काय ए आणि बी सरळ यायचं 2 cos ए × cos बी झालं. दॅट इज इक्वल टू आता आहे तसं लिहा दॅट इज इक्वल टू मायनस, आता आहे ना मल्टिप्लाय करा, मी बाकी मल्टिप्लाय केलं की बाकीचं आहे तसं येतं. हे 2 × 2 4 cos ए cos बी आणि cos सी, cos ए × cos बी × cos सी दॅट इज इक्वल टू आर एच एस. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे. काय काय केलं आपण बघा, हे दिलेलं एक्झाम्पल तुमचं इन ट्रायंगल ए बी सी म्हटलं की आपला ए प्लस बी ची व्हॅल्यू काढायची, ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी आणि सीची व्हॅल्यू काढायची. याच्यातून सीची व्हॅल्यू काय आली पाय मायनस सी ब्रॅकेटमध्ये येईल ए प्लस बी, हे दोन व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवायची. आता इथं आपला ए प्लस बीची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे पेअर करताना आपण काय केलं ए आणि बीची पेअर केली, cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2c. नंतर काय आलं इथं cos c प्लस cos d, c प्लस डी, cos आहे, कॉस प्लस आहे, कॉस प्लस असेल तर काय इथं कॉस इथं प्रॉडक्टमध्ये इथं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होतं, त्यामुळे इथं 2 येणार ए प्लस बी आणि ए मायनस बी येणार, त्यामुळे 2 cos ए प्लस बी. ठीक आहे, आता ए प्लस बी म्हणजे काय 2a प्लस 2b, 2a प्लस काय 2b डिवाइड बाय 2 येणार. परत तिथं 2 कॉमन काढले का लक्षात आलं बघा, हे तुमचं काय केलं आपण इथं हे 2a प्लस 2b डिवाइडेड बाय 2, हे 2 कॉमन काढलं हे काय ना 2 कॉमन काढले काय राहिलं ए प्लस बी डिवाइडेड बाय 2, हे 2 कॅन्सल झालं म्हणजे आपलं काय राहतं ए प्लस बी राहिलं. ठीक आहे, हे काय केलं मी डायरेक्ट लिहिलं होतं सी प्लस डी करून. ठीक आहे, हां
याचा अर्थ तसंच आपलं हे पण काय कॉस ऑफ ए मायनस बी, याचा अर्थ 2a मायनस 2b डिवाइड बाय 2 कॉमन काढायचं, 2 काय होईल कॅन्सल होईल, फक्त राहिलं ए मायनस बी. नंतर प्लस कॉस 2c, याचा अर्थ याचा फॉर्म्युला. आता इथं हे झालं पहिली स्टेप. मी फक्त फॉर्म्युला कुठला वापरायचा आपण फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला वापरला. काय केला फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन कधी म्हणतो आपण सी प्लस डी असेल तर, आणि ए प्लस बी असेल तर काय डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणायचं त्याला. म्हणजे प्रॉडक्टचं कन्व्हर्शन जर सम आणि डिफरन्समध्ये करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ठीक आहे. आता परत काय इथं ए प्लस बी झालं, आणि ए प्लस बीची व्हॅल्यू पुटअप करा. म्हणजे 2 कॉस ए प्लस बीची व्हॅल्यू काय पाय मायनस सी इंटू कॉस बाकी आहे तसं लिहायचं, फक्त चेंज कुठं करायचं आहे एक ए आणि बीची पेअर तयार करायची. ए प्लस बी फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला वापरला की ए प्लस बी येतं, ए प्लस बीची व्हॅल्यू पुटअप करायची. ठीक आहे. नंतर इकडं फॉर्म्युला यूज करायचा, जे काय असेल ते कॉस असेल साईन असेल 2 थिटाचा, साईन 2 थिटा कॉस 2 थिटा काय असेल ते फॉर्म्युला इथं यूज करायचा, आणि त्यातून कॉमन काढायचं. नंतर फॉर्म्युला पुटअप केला की इथं फॉर्म्युला परत वापरायचा 180 मायनस थिटा. इथं पाय बाय 2 असेल तर काय होतं रेशो चेंज होतो, साईनचं कॉस कॉसचं साईन होतं. इथं 180 असेल तर काय 180 मायनस थिटा असेल तर रेशो ॲज इट इज राहतो, फक्त कॉस असेल तर काय मायनस कॉस थिटा हे लक्षात येतं, हे लक्षात ठेवा. इथं काय हे कॉस ऑफ 180 मायनस थिटा म्हणजे काय मायनस कॉस थिटा, म्हणजे काय आलं हे मायनस, त्यामुळे इथं लिहिलं आपण मायनस हे 2 कॉस सी बाकी आहे तसं. मी फक्त हेच फक्त बदलत जायचं आहे. ए प्लस बीचं पेअर तयार केली, ए प्लस बी आलं, मी फॉर्म्युला वापरला. नंतर इथं ए प्लस बीची व्हॅल्यू पुटअप केली, परत त्याचा फॉर्म्युला वापरायचा 180 मायनस थिटाचा. नंतर इथं ह्याचा फॉर्म्युला वापरायचा, नंतर कॉमन काढायचं. काय हे कॉमन निघतंय, कॉमन निघाले काय केलं आपण कॉमन निघालं की इथं हे आलं ब्रॅकेट आला, कॉमन निघालं की सीची व्हॅल्यू पुटअप करायची. तोपर्यंत सीची व्हॅल्यू पुटअप करायची नाही. इथं कॉमनला जी व्हॅल्यू असते सीची तिथं व्हॅल्यू पुटअप करायची, बाकी डमी आहे तसं लिहायचं. फक्त पेअर बदल कुठं करायला लक्षात ठेवा. हे कॉस ऑफ कर्ली ब्रॅकेट करायचा पाय मायनस ए प्लस बी, हे झाली सीची व्हॅल्यू. परत इथं आहे तसं लिहायचं आहे. इथं परत कॉस ऑफ पाय मायनस थिटा, पाय मायनस काय आलं हे थिटा, पाय मायनस थिटा म्हणजे काय मायनस कॉस थिटा. मी मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस कॉस थिटा किती आहे ए प्लस बी झालं. आता इथं काय आपला इथं कॉस ए मायनस बी आणि इथं प्लस कॉस ए प्लस बी आलं. आता डायरेक्ट आपण आर एस बघायचं, -1 हे 2 कॉस सी आहे, आणि नंतर इथं आपलं काय कमी आहे ते फक्त आर एसमध्ये बघा ए आणि बी नाही, त्यामुळे बाकीच्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं इथं 4 पाहिजे आपला, त्यामुळे इथं 2 आहे, मी इथं मल्टिप्लाय केलं की आपलं 2 × 4 झालं. बाकीचं जे काय कमी आहे ते फक्त ब्रॅकेटमध्ये मांडून टाकायचं आणि आहे तसं आर एच लिहून टाकायचं. येतं लक्षात. ओके. हे झालं अँगल्स. आता आपण एक हाफ अँगल्स प्रोसेस सेम हेच लक्षात ठेवायची, प्रोसेसमध्ये चेंज करायचा नाही. हाफ अँगल आपण हेच प्रोसेस वापरायची, फक्त π/2 फक्त घेत राहायचं. बघू आपण π/2चं साईन ए प्लस साईन बी प्लस साईन सी. नेक्स्ट एक्झाम्पल काय साईन ए प्लस साईन बी प्लस साईन सी इज इक्वल टू 4 cos a/2 cos b/2 cos c/2 इक्वल टू काय 4 cos a/2 इंटू cos b/2 इंटू cos c/2. याचा अर्थ आता बघा cos a/2 cos b/2 cos c/2, याचा अर्थ हे इन ट्रायंगल ए बी सी कॉमनच आहे. याचा अर्थ इन ट्रायंगल ए प्लस बी प्लस सी आहे किंवा इन ट्रायंगल ए बी सी आहे. याचा अर्थ हे अँगल ऑफ ट्रायंगलचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे त्याची मेथड लक्षात ठेवायची. इथं हाफ अँगल दिसतंय त्यामुळे हाफ अँगलची फॉर्म्युला यूज करायची. सोल्युशनमध्ये काय ना ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, इज इक्वल टू काय आपलं इथं पाय. त्यामुळे आता इथं परत मी असं लिहिलं चालेल इथं a/2 प्लस b/2 प्लस c/2 π/2. याचा अर्थ काय a/2 प्लस b/2 डिवाइड बाय 2 येणार. परत इथं काय असं कॉमन लिहिलं तर चालेल ए प्लस बी डिवाइड बाय 2 इक्वल टू π/2 मायनस c/2. बरं π/2 मायनस काय झालं हे c/2. याचा अर्थ हे a/2 प्लस b/2 आपण असं लिहू शकतो. बरं आहे. आणि आता सीची व्हॅल्यू, आता सी म्हणजे काय c/2 फक्त डिवाइड बाय 2 करायचं. याचा अर्थ परत π/2 मायनस ब्रॅकेटमध्ये a प्लस बी बाय 2. ठीक आहे. हाफ अँगलचं एक्झाम्पल असेल फक्त एवढा चेंज करायचं, फक्त डिवाइड बाय 2 करायचं फक्त, बाकी काय बदल करायचा नाही. प्रोसेस ॲज सेम तशीच आहे. आता सुरुवातीला आपल्याला काय LHS घ्या. LHS इक्वल टू काय
साईन ए प्लस साईन बी प्लस साईन सी. आपलं काय करायचं आहे, ए प्लस बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, मी काय आला तिथं, मी काय आला साईन ए प्लस साईन बी याला आपण ब्रॅकेट टाकू आणि प्लस साईन सी प्लस साईन सी. ओके, आता काय साईन ए प्लस साईन बी, साईन ए प्लस साईन बी कुठला फॉर्म्युला वापरायचा, साईन सी प्लस साईन डीचा फॉर्म्युला, साईन सी प्लस साईन डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा. याचा अर्थ काय आला, साईन प्लस म्हणजे काय येतं, साईन प्लस असेल तर साईन कॉस पेअर येते. काय येते, साईन कॉस पेअर. म्हणजे काय आलं, साईन ऑफ काय ए प्लस बी सी प्लस डी डिवाइड बाय 2. तसं काय होणार, सी प्लस डी म्हणजे याचा अर्थ साईन ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी म्हणजे सी मायनस डी डिवाइड बाय 2. तसं काय होणार, कॉस ऑफ ए मायनस बी डिवाइड बाय 2. काय फॉर्म्युला आपला आपण फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला इथे यूज केला, साईन सी प्लस साईन डी. साईन प्लस असताना काय येते पेअर, साईन कॉस येतं. काय येतं, साईन कॉस. ठीक आहे, पण इथं काय 2 येतं कारण प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट म्हणलं की काय येतं 2, म्हणजे फॉर्म्युला काय झाला 2 साईन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी बाय 2 आणि प्लस साईन सी प्लस साईन सी. ठीक आहे, आता इथं काय पहिल्या फॉर्म्युला आपण पेअर केली की कुठला फॉर्म्युला वापरला, फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला वापरला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरला की आपण ए प्लस बीची व्हॅल्यू पुटअप करायचा. इथं हाफ अँगल असल्यामुळं ए प्लस बी बाय 2ची व्हॅल्यू पुट करा. काय आली इथं 2ला 2, ह्याची व्हॅल्यू काय आली साईन ऑफ हे पाय बाय 2 मायनस सी बाय 2 झालं. ह्याची व्हॅल्यू पुट केली आपण इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 आणि प्लस साईन सी. परत इथं फॉर्म्युला यूज करायचा. ह्या स्टेपमध्ये चालायचं, बाकी नाही करायचं. आता इथं पाय बाय 2 म्हणजे 90 मायनस थिटा. 90 म्हणले काय येतं, 90 मायनस थिटा म्हणले काय रेशिओ चेंज होतो. साईनचं काय होतं, कॉस होतं. याचा अर्थ 2 कॉस थिटा, याचा अर्थ 2 कॉस सी बाय 2 2 कॉस सी बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी बाय 2 प्लस आता इथं साईन सी आहे. हाफ अँगलचा फॉर्म्युला साईन थिटा इक्वल टू काय, इथं आपलं कॉस आहे. मी काय आपलं पाहिजे, आपला कॉस सी बाय 2 कॉमन काढायचं. इथं साईन सीचा फॉर्म्युला यूज करायचं. साईन सीचा फॉर्म्युला काय 2 साईन थिटा बाय 2 याचा अर्थ सी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2. बरोबर आहे. साईन सीचा फॉर्म्युला काय आला 2 साईन सी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2. आता कॉमन काढायचं. आता कॉमन काय इथं 2 आहे, ही टर्म एक आहे आणि ही सेकंड टर्म आहे. 2 कॉस सी बाय 2 कॉमन, 2 कॉस सी बाय 2 कॉमन. काय राहिलं मग इथं कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 आणि प्लस काय राहिलं कॉस कॉमन असल्यानंतर साईन सी बाय 2 कॉमन आलं. त्याला प्रोसेस ह्यातच आपण चेंज करतोय. ए प्लस बीची पेअर केली, फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज केला, परत ए प्लस बी त्याची व्हॅल्यू पुटअप केली, परत ती व्हॅल्यू पुटअप केला की फॉर्म्युला वापरायचा. 180 असेल किंवा 90 असेल. 180 कधी येतं फक्त ए प्लस बी असेल तर, म्हणजे स्ट्रेट अँगल असेल तर. हाफ अँगलचं एक्झाम्पल असेल तर 90 येतं. त्याचा अर्थ 90 पाय बाय 2 मायनस थिटा. तो फॉर्म्युला यूज केला. तो फॉर्म्युला यूज केला की इकडं आपला जे काही साईन असेल कॉस असेल त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. नंतर कॉमन काढल्यानंतर इथं जे काही येतं आपलं सीची व्हॅल्यू तसं इथं हाफ अँगल असल्यामुळे सी बाय 2ची व्हॅल्यू इथं आता पुट करायची कर्ली ब्रॅकेटमध्ये. याचा अर्थ 2 कॉस सी बाय 2 ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 आणि प्लस साईन ऑफ कर्ली ब्रॅकेट सी बाय 2ची व्हॅल्यू काय पाय बाय 2 मायनस ए प्लस बी बाय 2 कर्ली कंप्लीट. दॅट इज इक्वल टू आता परत काय इथं परत फॉर्म्युला आला. जसं इथं वापरला आपण पाय बाय 2 इथं पण पाय बाय 2 मायनस थिटा. पाय बाय 2 म्हणले काय आलं साईन थिटाचा रेशो तोच राहतो. दॅट इज इक्वल टू 2 कॉस सी बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 प्लस साईनचं काय होतं कॉस होतं. काय होतं कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 झालं. साईन 90 मायनस थिटा म्हणजे काय आलं रेशो चेंज होतो 90 असल्यामुळं साईनचं आलं कॉस थिटा म्हणजे कॉस काय आलं ए प्लस बी बाय 2 आलं. दॅट इज इक्वल टू आता काय सांगितलं 2 कॉस सी बाय 2 इंटू ब्रॅकेट. आता डायरेक्ट आर एच बघायचं ब्रॅकेटमध्ये काय कमी येते बघा. इथं काय 4 आहे म्हणजे काय पाहिजे ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं करताना काय पाहिजे 2 इंटू 2 काय आलं 4 आलं. इथं कॉस सी बाय 2 आहे राहिलं ए बाय आणि बी बाय 2. याचा अर्थ कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2
हे डायरेक्ट मांडायचं कारण हिचा फॉर्म्युला जर वापरला आपण कॉस सी प्लस कॉस डी तर परत हेच येतं. त्यामुळं आर एच बघायचं आणि लिहायचं. आता 2 मल्टिप्लाय करा. 2 × 2 4 सिरियल लिहा. ए बी सी ए बी सी याचा अर्थ कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2 दॅट इज इक्वल टू आर एच एस. दॅट इज इक्वल टू आर एच एस. झालं की तुम्हाला एक अँगलचं एक्झाम्पल आणि एक हाफ अँगलचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवलं. ठीक आहे.